विद्यार्थी मित्रांनो, 1950 साली जगाची लोकसंख्या 250 करोड होती. परंतु त्यानंतर अवघ्या 35 वर्षात ती दुप्पट झाली. वाढती लोकसंख्या ही जगाची चिंता आहे आणि म्हणून युनोने 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्येचा दिन म्हणून जाहीर केला. वाढत्या लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, दारिद्र्य, बेरोजगारी व अनेक रोगांच्या विविध समस्या निर्माण होतात. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रदूषण, पर्यावरणीय घटकांचा नाश, प्राण्यांच्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम अशा अनेक समस्या उद्भवतात. आपल्या पृथ्वीला वाचवण्यासाठी वरील घटक अबाधित ठेवणे हे आपले माणूस म्हणून कर्तव्य आहे. निसर्गाचा ऱ्हास थांबविणे आपले काम आहे. शासन सुद्धा जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. वाढती लोकसंख्या हा देशाच्या प्रगतीमध्ये मुख्य अडसर आहे. यासाठी कुटुंब नियोजन करणे ही प्राथमिकता राहणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मूलभूत गरजा सुद्धा कमी पडत आहे. उपलब्ध नैसर्गिक सुविधांवर ताण वाढत आहे आणि हे सगळे निश्चितच चिंताजनक आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सामाजिक विषमता सुद्धा वाढत आहे. यावर चिंतन करणे आवश्यक आहे. 11 जुलै 1987 या दिवशी युगोस्लाविया या देशात 500 कोटी संख्येच्या मुलांचा जन्म झाला आणि तो दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून ओळखला जातो. आज आपल्या देशाची लोकसंख्या 142 कोटीच्या वर जात आहे. आपण चीन सारख्या देशाला मागे टाकलेले आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रत्येक नागरिकांचा सहभाग गरजेचे आहे. लोकसंख्या नियंत्रण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. निमित्ताने आपण देशाप्रती आपले कर्तव्य पूर्ण करूया ही अपेक्षा आहे. धन्यवाद.